पत्रकारांशी बोलतात. माझं उत्तर आहे, लोकसभेनंतरच ही स्कीम आली ना. यांना आधी लोकसभेच्या आधी बहिणी लाडक्या नव्हत्या, लोकसभेनंतर बहिणी लाडक्या झाल्या. आणि स्वतःच कबूल केलं आहे महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांनी तुमच्याच चॅनलवर की लाडक्या बहिणीमुळे आम्ही तरलो. हा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर मी पाहिला आहे. मला कसं कळणार जगात देशात काय चाललं आहे? तुम्ही दाखवता म्हणून आम्हाला कळतं नाही. इथे हा मंत्री हे बोलले, ते मंत्री ते बोलले. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीच्या मतामुळे आम्ही तरलो हे मी म्हणत नाही आहे. आत्ताच्या महाराष्ट्र सरकारमधले मंत्री म्हणले, असे अनेक मंत्री म्हणलेत, एक नाही. काही मंत्री कॉन्ट्रॅक्टरचे काही कोटी रुपये द्यायला नाहीत म्हणून कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतात. तुम्ही आकडा जो सांगता तो 4800 कोटीचा आहे. हा पहिल्या टप्प्यातला आहे, अजून किती येईल माहिती नाही. आता हे जर या इलेक्शन आणखीन झाली जिल्हा परिषद त्याच्यानंतर अजूनही वाढेल, स्कीम बंदही करतील. हू नोज, या सरकारचं काय सांगता येतं आहे? मला सांगा, शेतकऱ्यांच्या काय परिस्थिती? म्हणले होते की नाही 7-12 कोरा करीन, सर सकट कर्जमाफी करीन म्हणले होते की नाही इलेक्शनमध्ये? झालं का? नाही झालं. आणि बघा ना, आरोग्य आणि शिक्षण किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याला दोन्हीला कट दिला आहे या सरकारने. रस्त्या मंत्री म्हणत आहे तुमच्या पण चॅनलवर, सत्तेतले मंत्री म्हणले आम्हाला पैसे मिळत नाहीत. मी म्हणत नाही आहे आणि मी खोटे नाटे आरोपी कधी केले नाहीत आणि कधी करणारही नाही. काही इलेक्शन पूर्वी स्क्रुटिनी शिवाय फॉर्म ॲक्सेप्ट केले गेले, त्यामुळे हे सगळं झालं. असं कुठली गव्हर्नमेंट स्कीम इतिहासामध्ये की ज्यात स्क्रुटिनी शिवाय लाभार्थी ठरले? अरे स्क्रुटिनीच करून म्हणून तर फॉर्म आहे ना. आणि त्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे ना, आधार कार्ड द्या, तुमचं KYC द्या, सगळं आहे ना त्याच्यात. मग फॉर्म भरले कोणी? आणि 4 छोट्या मोठे नाही हो, 4800 कोटी रुपयाचा घोटाळा आहे हा. हे नाही तर राऊंड ट्रिपिंग पण केलं असेल कोणी, फिरून कुठे गेले पैसे देवालाच ठाऊ. आपल्याला नाही माहिती, कारण का ते म्हणताय ते पुरुषांना दिले. ह्याचं सगळ्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. जबाबदारी नक्की कोणाची आहे? उपमुख्यमंत्री नाही, मी म्हणलं सगळं पूर्ण कॅबिनेट त्याला जबाबदार, सगळी कॅबिनेट जबाबदार. पूर्ण कॅबिनेट हॅज टू बी अकाउंटेबल. बेनिफिशरी सगळे आहेत ना, त्याचा लाभ तुम्ही सगळ्यांनी मिळून घेतला ना, मग जबाबदारी पण सगळ्यांनीच घ्यायला लागेल. एका महिलेला टार्गेट करू नका. मी अदिती तटकरे, एक युवा नेतृत्व आहे, ती एका टीममध्ये काम करते आणि मी आणि अदितीने कधी ना कधी एकत्र काम केलं. मला माहिती आहे ती एक कर्तृत्ववान मुलगी आहे. त्यामुळे मी अदिती तटकरेवर कधी आणि मी कुठल्याच महिलेवर असे आरोप करणार नाही, कारण का तो निर्णय सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे, एकटीचा नाही आहे तो. एकीकडे कृषी मंत्री म्हणतात ओसाडगावची पाटील की मला पैसे नाही द्यायला, आणि इकडे मोठ्या प्रमाणात 4800 कोटी रुपयाचा घोटाळा समोर येतो. हे बघा, एक तर माझी विनंती आहे, आज तुमच्याच चॅनलवर सांगितलं की आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री मोठा निर्णय घेणार आहे. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की निर्णय घ्या. जो माणूस महाराष्ट्राच्या सरकारला भिकारी म्हणतो, शेतकऱ्यांना भिकारी म्हणतो, असा माणसांनी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असूच नाही. म्हणजे इतके दिवस माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सहनच कसं केलं. हा अपमान तुमचा आणि माझा फक्त नाही आहे, हा महाराष्ट्राच्या सरकारचा अपमान आहे, हा महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान आहे. भिकारी म्हणता तुम्ही त्यांना. आणि तुम्हाला त्यांना कदाचित हे सोपं वाटत असेल, पण तुम्हाला माहिती आहे की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा या महाराष्ट्राचा मंगल कलश आणला, हुतात्म्यांनी एवढं मोठं त्यांचं प्राण बलिदान दिलं, एवढा मोठा त्याग केल्यावर महाराष्ट्र स्थापन झाला. आणि त्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मराठी माणसाला हे भिकारी म्हणतात. कोण समजतात स्वतःला? मंत्री आहात म्हणून काही बोलाल? त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. आणि पहिली नाही आहे, इज अ फ्रिक्वेंट. सातत्याने माणूस चुका कसं करतं, पहिली चूक दुसरी चूक मी समजू शकते. अजितदादांनी तंबी दिली तरी तिसरी चौथी पाचवी चूक होते. चूक ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा माफ होऊ शकते, एकदाच खरं माफ होऊ शकते, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तो चॉईस असतो आपला. आणि अजितदादांनी वारंवार सांगूनही माणिकराव कोकाटे चुका करतात. त्याचा अर्थ काय काढायचा आम्ही? की महाराष्ट्राचा अपमान केला आणि तुम्ही मंत्री झाले राज्याचे? नाही चलेगा ये सर. सगळ्यांना उत्तर देते सगळ्या. अरे बस सरकार काय करत होतं? सरकारी महिलांनी फॉर्म समजा भरले, ह्यांनी घेतलेच कसे? रिजेक्ट व्हायला पाहिजे होता ना फॉर्म. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही काहीतरी करेक्ट, म्हणजे फॉर्म, आता मी जर फॉर्म भरला कशासाठी, तुम्ही फॉर्म बघून भरा ना कुठलाही, 1 सेकंडमध्ये रिजेक्ट होतो फॉर्म. विम्याचा फॉर्म होतं की नाही शेतकऱ्याचा रिजेक्ट, ॲडमिशनचे होतात की नाही रिजेक्ट. आणि त्या IIT IIMला कधी चालतं का वशिला कुणाचा?
तीच सिस्टम आहे ना. डिजिटल इंडिया, एवढा मोठा AI आहे. आता इथे मी बोलते तुमच्याशी, संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक चॅनल लाईव्ह दाखवतं. एवढं तंत्रज्ञान पुढे आलं आहे आता. एवढं तंत्रज्ञान असताना, एवढं पारदर्शक कारभार असताना 4,800 कोटी रुपयाचा एवढा मोठा घोटाळा, आणि तो पण बहिणींच्या नावाने. अहो, त्या पवित्र नात्याचा तरी काहीतरी मान ठेवावं. हे दुर्दैवी आणि खूप म्हणजे अस्वस्थ करणार आहे. काही दिवसांपूर्वी कॅगचा रिपोर्ट आला. कॅगच्या रिपोर्टमध्ये पण म्हटलं गेलं एक्साईज डिपार्टमेंटने जवळपास 120 कोटीचा लायसन्स रिन्युअलचा महसूल बुडवला. IRBला चुकीच्या पद्धतीने 70 कोटी माफ करण्यात आले. तर त्यामध्ये खूप तासरे ओढण्यात आले. नाही, CAGचे रिपोर्ट हे सिरियसली घेतलेच पाहिजेत. जे रिपोर्ट येतात त्याची माहिती आणि फॉलोअप मी स्वतः घेते, कुठलंही डिपार्टमेंट असू दे. म्हणजे एक्साईजचं मी माझा अनुभव सांगते. हिंजवडीला म्हणजे माझाच लोकसभा मतदारसंघ आहे, तिथे शाळेच्या समोर, बरोबर शाळेच्या समोर बार आहे. मी कलेक्टरांना सांगितलं आहे की जर तुम्ही ही सगळी जी दुकानं अशी आहेत दारूची, जी शाळांच्या समोर आहे, हे बघा, देश नियम कायद्याने चालतो. ना तुमच्या मनाने ना माझ्या मनाने, तो नियम कायद्याने चालतो. जर सुप्रीम कोर्टाचा आणि राज्याचा आणि देशाचा निर्णय आहे की शाळेच्या समोर आजूबाजूला जवळ दारूचं आणि सिगरेटचं दुकान असता कामा नये, तर नाही. तुम्हाला चालेल का तुमच्या मुलांच्या शाळेच्या समोर बार चाललेला? नाही चालणार ना. मग त्या शाळेने का ते सहन करावं? कुठलीही शाळा असू दे आणि कुणाचीही असू दे, हे नाही चालेल. एकनाथ खडसे यांच्या जावयांवरती मराठी संपूया आणि मग इंग्रजी घेऊया. करण्यात आला. त्यांचं एकनाथ खडसेंचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये DJ नाही, लेझर नाही, घरगुती पार्टीला तुम्ही रेव पार्टी कशी काय म्हणू शकता? ते असे म्हणाले की पाळत ठेवली जाते. खरंच पुणे पोलिसांच्या कारवाईवरती तुमचा संशय आहे का? पुण्यामध्ये मोठ्या घटना घडल्या, तुम्ही त्या जवळून अनुभवलेल्या आहेत. आरोपी सापडायला जवळपास 1 महिना लागला, मात्र घरी जाऊन रेड टाकण्यात आली आणि त्याला रेव पार्टी म्हणण्यात आली. याकडे कसं पाहतो? हे खूप दुर्दैवी. एक तर लोकांच्या कुटुंबात जाणं हे मला तरी पटत नाही. म्हणजे हे कुठल्याही म्हणजे कसे आपली एक लक्ष्मण रेखा असते प्रत्येकाची, आणि आपल्यावर झालेले संस्कार, राजनीती एक तरफ आणि आपले वैयक्तिक संबंध एक तरफ. आपली माझी सगळ्यांची वैचारिक लढाई आहे, वैयक्तिक लढाई नाही. मी कुणाबद्दलही वैयक्तिक बोलत नाही आणि मी कधी वैयक्तिक कुणाबद्दल बोलणारही नाही. हे माझे संस्कारच नाही. पण त्याचबरोबर एखाद्या घरामध्ये कोणी काय करतं त्याच्यावर तुम्ही जाऊन रेप पार्टी म्हणून करत असाल तर हे मला असं वाटतं चुकीचं आहे. कुणाचं का असेल तो अधिकार. सगळे 18 वर्षाच्या वरचे, 21 वर्षाच्या वरचे होते ना तिथे, सगळे म्हणजे स्वतःच गेले होते ना, कोणी कोणाला पकडून तर नेलेलं नाही. आणि त्या सॅम्पल्समध्ये मला नाही वाटत माझ्या म्हणजे वर्तमानपत्रात आलेलं जे आहे त्याच्यात कुठे काय ड्रग्ज हे ते काहीच नाही दिलेलं, काहीच नाही आहे त्याच्यात, कन्झम्पशन नाही आहे, काहीच नाही आहे. मग आरोप कसले? आणि दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ झालं आहे की एखाद्याच्या नवऱ्याचं पर्यंत हे पोचतं. म्हणजे आता माझा नवरा असेल, रोहिणीत अनेक असतील, भारतीय जनता पक्षाच्या अनेक कर्तृत्ववान महिला असतील, शिवसेनेतल्या कर्तृत्ववान महिला असतील, काँग्रेसमधल्या कर्तृत्ववान. आमचे नवरे बरेच जणे असे आहेत ज्यांचे आमचे नवरे त्यांचा राजकारणाचा तीळ मात्र काही संबंध नाही, दूर तक संबंध नाही. अशा किती महिला आहेत या देशात, काश्मीर टू कन्याकुमारी, आणि सगळ्याच पक्षांमध्ये. आता तुम्ही आमच्याबद्दल काही बोलू शकत नाही म्हणून आमच्या नवऱ्यांना अटॅक करणार, ज्यांचा एक तर राजकारणाशी काही संबंध नाही आणि त्यांचा आमच्या कामाशीही काही संबंध नाही. आमच्या कुटुंबांना काही स्वतःचं आयुष्य जगायचा अधिकार नाही, त्यांच्यावर तुम्ही खोटे नाटे आरोप करणार. इतका